श्रोतेहो, आजच्या वेगवान यांत्रिकी आणि शहरी जीवनशैलीत आपण निसर्गापासून थोडे दूर गेलो आहोत. पण काही व्यक्ती आपल्या कृतीतून पुन्हा त्या मातीतल्या गंधाशी, त्या जीवनमूल्यांशी नातं जोडतात. अशाच व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांनी भूगोल विषयात पदवी घेतलेली आहे. तसंच ते व्यवसायाने इंजिनियरही आहेत. हे सगळं सांभाळत त्यांनी शेती आधारित जीवनशैलीचा मार्ग निवडला. देश-विदेशातील विविध संस्थांमध्ये प्रशिक्षण घेत त्यांनी जीविशा या संस्थेमार्फत सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार सुरू केला आहे. याविषयी चर्चा करणार आहोतच. त्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पांडुरंग विष्णू राणे सर आलेले आहेत. त्यांना मिलिंद राणे या नावाने ओळखतात. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. शेती आधारित जीवनशैली म्हणजे नेमकं काय आणि आजच्या यांत्रिकी युगात ती का आवश्यक आहे याविषयी सांगा. आता आपण जी शेती समजतो किंवा पारंपरिक शेती जी आपण समजतो, ती शेती जी वडिलोपार्जित आहे त्यात फक्त पोषण आणि संरक्षण ह्या गोष्टींच्याकडे लक्ष दिला जातो. जी पूर्वीची परिसंस्था होती ती त्या शेतीला पूरक होती. हो. आता काय झालं की आपण जी परिसंस्था होती, म्हणजे आजूबाजूला जी काही झाडं होती जी त्या शेतीला पूरक होती, ती आपण तोडून टाकली. त्यामुळे आता शेती ही अडचणीत आलेली आहे. तर त्यामुळे परत जर आपल्याला शेती ही विकसित करायची असेल तर आपल्याला संपूर्ण परिसंस्थेचा किंवा निसर्गाच्या व्यवस्थेचा विचार करणं गरजेचं आहे. आता बघा, शुद्ध अन्न मिळण्यासाठी आज कठीण आहे. सगळं रासायनिक खतं आणि रासायनिक औषधं मारून जे अन्न मिळतं ते विषयुक्त आहे. आणि ते विषयुक्त अन्न ग्रहण करून मानवाच्या सृजनशीलता आहे ती नष्ट होत चाललेली आहे. मग त्यासाठी आपल्याला शुद्ध अन्नाची नितांत गरज आहे. त्याच वेळेला बघा, ही आधुनिक जीवनशैलीमध्ये सगळ्यात IT सेक्टर हा वरच्या लेवलला आहे आणि AI मुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. म्हणजे आधुनिक क्षेत्र मनुष्यबळ कमी करण्यासाठी नवीन नवीन संशोधन करत आहे. आणि आपला देश कृषीप्रधान देश आहे. त्या देशात शेतीला माणसांना रोजगार देण्याची क्षमता आहे. गांधीजी आपल्याला म्हणत होते की निसर्गामध्ये माणसाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे, पण हव्यास पूर्ण करण्याचा नाही. आता हव्यासाचा परिणाम आपण भोगतो आहोत. तर नुसता शेतकरी जो शेती कौशल्याने शेती करतो, तो नुसता शेतकरी शेतीला समृद्धी आणू शकत नाही. त्याला वेगवेगळं, म्हणजे ज्याला ग्रह नक्षत्रांचं ज्ञान आहे, ज्याला मातीचं ज्ञान आहे, म्हणजे बायोलॉजी किंवा इतर जमिनीचे प्रकार, भूगोल, ज्याला अकाउंट्सचं ज्ञान आहे, ज्याचं मार्केटिंग करण्याचं ज्ञान आहे, ह्या सगळ्यांची मदत शेतकऱ्याला आवश्यक आहे. तर शेतकऱ्याला सहकार्य करून आपण शेती समृद्ध करूच शकू. प्लस शाश्वत रोजगार निर्माण होण्याचं पोटेन्शियल शेतीमध्ये आहे. त्यामुळे आधुनिक जगातल्या लोकांनी शेतीकडे एक शाश्वत रोजगार म्हणून बघणं गरजेचं आहे. म्हणजे शेती आधारित जीवनशैली म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद जगणं. आजच्या यांत्रिकी युगात माणूस निसर्गापासून दूर जातोय. त्यामुळे अशी जीवनशैलीच मनःशांती, आरोग्य आणि शाश्वततेचा मार्ग दाखवते. बरोबर. तर शेती हा फक्त व्यवसाय नाही तर जीवनशैली आहे. याविषयी काय सांगाल? आता शेतीमध्ये व्यवसाय आला तिथेच सगळी गडबड झाली. म्हणजे बघा, आपले जे पूर्वज होते ते स्वतःचं अन्न, म्हणजे त्याचा इतर पूरक व्यवसाय वेगळा होता. म्हणजे कोण लोहार काम करत होता, कोण शिंपी काम करत होता, पण तो शेती करत होता. जोड व्यवसायात त्याचे जोड व्यवसाय वेगळे होते. पण त्याच्या अन्नाची गरज आणि इतर गरजा तो शेतीवरच भागवत होता. आताची शेती ही व्यावसायिक शेती झाली. म्हणजे आम्ही आंबा उत्पादक, नगदी उत्पादन घेण्यासाठी गेलो. आंबा घेणारे, काजू घेणारे. त्यामुळे झालं काय, मोनोकल्चर झालं. आणि निसर्गामध्ये एकटं कोण राहत नाही, ते सहजीवन आहे, एकत्रित सगळ्यांचं जगणं आहे. आणि ह्या मोनोकल्चरमुळे जी आंब्या पिकाला संरक्षण देणाऱ्या ज्या किडी आहेत, कारण शाकाहारी किडी ह्या 30% आहेत आणि त्यांच्यावर जगणारे 70% आहेत.
हा, बस पण ते 70% कुठे त्यांचे होस्ट प्लांट जे आहेत ते वेगवेगळे, ऐन आहे, किनळ आहे, फणस आहे, हा, ह्या वेगवेगळ्या, साग आहे, ह्याच्यावर त्यांचे होस्ट प्लांट आहेत. आम्ही काय केलं, आंब्याची शेती, काजूची शेती, सगळं जंगल साफ करून टाकलं. त्यामुळे त्यांचं जे संरक्षण नैसर्गिकरित्या होत होतं ते नष्ट झालं. आणि आता आंबा बागायतदार पण अडचणीत आलाय, काजू बागायतदार पण अडचणीत आला आहे. पण पूर्वी आंबा नव्हता का? पूर्वी आंबा होता, त्याचा जो सुगंध होता, त्याची जी गुणवत्ता होती ती आज नाही. म्हणजे आम्ही आज आंब्याला किंमत आहे, त्यावेळेला किंमत नव्हती, आज किंमत आहे पण गुणवत्ता नाही. त्यासाठी आपल्याला गुणवत्तापूर्ण अन्न देण्यासाठी निसर्गाच्या व्यवस्था आणि नैसर्गिक अन्न उत्पादित करून, जो मी जर शेतकरी आहे, माझ्याकडनं जर कोणी आंबा खाल्ला तर त्याचं आरोग्य आणि त्याला तो आनंद मिळाला पाहिजे, तरच मी शेतकरी म्हणू शकतो स्वतःला. शेती म्हणजे फक्त व्यवसायच नाही, ती जगण्याची कला आहे, निसर्गाशी नातं जपणारी जीवनशैली आहे. बरोबर. तर ग्रामीण जीवनशैलीत शेतीसोबत संस्कृती, सण आणि निसर्गाशी नातं कसं जोडलं गेलं आहे, याविषयी काय सांगाल? आता आपले पूर्वज खूप हुशार होते, ज्ञानी होते. त्यांनी भौगोलिक परिस्थितीनुसार सण साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आता कोकणात बघा, गणपतीला महत्व आहे. हा, ह्याचं कारण हे, आणि तो गणपती आपल्या शेताच्या मातीतनं आपण बनवायचा आहे. हा, त्यात गणपतीच्या आकाराला काही बंधन नाही. अष्टविनायक आपण बघितले, वेगवेगळ्या आकाराचे आहेत. बरोबर. आता त्या मातीचा तुम्ही जेव्हा गणपती बनवता आणि 1.5 दिवस किंवा 5 दिवस किंवा 11 दिवस त्याच्यावर तुम्ही जी पत्री, जे बेलपत्र, द्रुवा, ह्या 21 पत्री आहेत गणपतीच्या, त्या पत्री तुम्ही वाहता. हा, आणि मग त्याच्यावर दूध, तूप, दही हे पण वाहता. त्यामुळे त्या मातीत, आपल्या शेतातल्या मातीतील मायक्रोब, सूक्ष्मजीव, हा, हे वाढतात, त्यांची वाढ होते आणि परत आपण ओढ्यात त्याला, वाहत्या पाण्यात त्याला विसर्जित करतो. त्यावेळेला ते सूक्ष्मजीव संपूर्ण ठिकाणी पसरून आपलं शेत, म्हणजे आपली जी जमीन आहे ती सुपीक करण्याचं काम होतं. म्हणजे हा तुम्ही सण म्हणून साजरा करता आणि तो सण साजरा करताना आपोआप जमीन सुपीक होण्याचं काम, हा, जे आता लॅबमधनं आम्ही आणतो, आम्हाला काय पाहिजे, ॲझोडोबॅक्टर पाहिजे, हे पाहिजे, हा, जे सूक्ष्मजीव आणतो विकत, ते आणण्याची गरज नाही. ती तसे सण ते विकसित केलेले आहेत. आणि त्यावेळेला जो आपण एक आहार घेतो कंदमुळांचा वगैरे वगैरे, कारण त्यावेळेला त्याच्या त्या वनस्पतीमध्ये असणारे औषधी गुणधर्म हे चांगले असतात आणि ते आपण आहार घेतल्यामुळे पावसाच्या त्या वातावरणातनं जी काही रोगराई आपल्याला होणार आहे त्याच्यातनं आपलं अन्नाच्या माध्यमात, अन्न हेच औषध, ह्या माध्यमातनं आपलं शरीराचं पोषण आणि संरक्षण केलं जातं. असं आपल्या पूर्वजांनी खूप छान प्रकारे त्या भौगोलिक परिस्थितीनं, म्हणजे कोकणातली पद्धत वेगळी आहे, घाटावरची वेगळी आहे, किंवा आपण उत्तर भारतात गेलो तर वेगळी आहे. त्यावेळेची जे सण आणि निर्माण केलेले आहेत ते त्या भागासाठी आहेत आणि ते मनुष्याच्या आणि निसर्गाच्या किंवा जमिनीच्या पोषण आणि संरक्षणासाठी आहेत. म्हणजे ग्रामीण जीवनशैलीत शेती, संस्कृती, सण आणि निसर्ग हे अविभाज्य घटक आहेत. बरोबर. ते प्रत्येक टप्प्यावर सण उत्सव साजरे करून माणूस आणि निसर्ग यांचं जिवंत नातं टिकवलेलं आहे. तर नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती या पद्धतीने जीवनात आणि आरोग्याबाबत काय बदल घडवले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आता बघा कसं आहे की ही जी काय आधुनिक शेती पद्धत आली, म्हणजे रसायनं, म्हणजे आपण फर्टिलायझर आणि संरक्षणासाठी आपण केमिकल वापरतो. हा, हे त्या वनस्पतीचं पोषण आणि संरक्षण करण्यासाठी आहेत. बरोबर. पण जेव्हा आपण खत टाकतो ते खत डायरेक्ट झाड उचलतं का? तर नाही. त्या खताचं रूपांतर परत वनस्पतीला आवश्यक ह्याच्यात करण्यासाठी तिथे सूक्ष्मजीव आवश्यक आहे. हा, म्हणजे रासायनिक खतं कसं सांगितली आहेत की त्याच्याबरोबर भरपूर शेणखत टाकावं लागतं, तर ते रासायनिक खत उपयुक्त आहे. पण आता आपल्याला फक्त उत्पादन वाढवण्याची घाई आहे म्हणून आपण बेसुमार खतं टाकली, त्यामुळे सगळे सूक्ष्मजीव मृत झाले. जोपर्यंत सूक्ष्मजीव जमिनीत होते तोपर्यंत उत्पादन मिळालं आणि नंतर जमिनी बाद झाल्या, त्यांची उत्पादकता संपली. आता हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे, सगळ्यांना माहीत आहे.
मग त्यानंतर आता आपल्या ज्या पूर्वजांची जी शेतीची पद्धत होती, जी सेंद्रिय म्हणूया आपण, कारण ते मासेचं खत किंवा शेणखत हे टाकत होते आणि त्या आधारे म्हणजे पोषण आणि संरक्षण करून ते शेती करत होते. त्याच्या पुढे जाऊन नैसर्गिक शेती आहे. नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या व्यवस्था समजून घेऊन त्या आपल्या बागेत त्या व्यवस्था विकसित केल्या तर मुद्दामून आपल्याला काही गोष्टी करायला नको. ठराविक हंगामी पिकांनाच आपल्याला थोडी देखभाल करावी लागेल. म्हणजे कमी श्रमामध्ये, म्हणजे आपण जे आता शेतीमध्ये करतोय ते विनाकारणाचे श्रम करतोय, त्यामुळे आपली त्याची इनपुट कॉस्ट वाढते. तर ती कमी केली तर ती शेती किफायतशीर पण होईल आणि येणारं जे उत्पादन आहे ते गुणवत्तापूर्ण होईल. आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटला जातो. तर तो जगाचा पोशिंदा म्हणजे काय आहे? सूक्ष्म जीवांपासून वाघांपर्यंत सगळ्यांना पोषणारा तो जगाचा पोशिंदा. जर त्यांनी आपल्या सुपीक जमिनीत सूक्ष्मजीव कसे वाढतील, गांडुळं कशी वाढतील, बाकी त्याला पूरक सगळ्या अन्नसकळ्या कशा विकसित होतील, त्या अन्नसकळ्या विकसित झाली की घूस, हुंदरांना खाणार साप, सापाला खाणार आणखी पुढची अन्नसाखळी, त्याला खाणार पुढची अन्नसाखळी, अशा जेव्हा विकसित होतील त्यावेळेला त्याची शेती समृद्धीकडे जाणार. त्याच वेळेला तो त्या सूक्ष्मजीवांचा, फुलपाखरांचा, पक्ष्यांचा अन्नदाता होणार. ह्याच्यावरनं तो जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. तर आपल्याला आता जे आपले शेतकरी बांधव आहेत तर त्यांनी स्वतः ह्या सगळ्या जो जगाचा पोशिंदा आहे तसं बांधण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे नैसर्गिक सेंद्रिय शेतीमुळे शुद्ध अन्न, निरोगी शरीर आणि स्वच्छ पर्यावरण मिळतं आणि हीच आरोग्यपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली आहे. बरोबर. तर सर, सध्याच्या हवामानातील बदल आणि पर्जन्यमानातील बदल यांचा आपल्या शेतीवर आणि दैनंदिन जीवनावर कसा परिणाम झाला आहे याविषयी काय सांगाल? आता कसं हवामान बदल हा जो काही मोठा आता संकट आहे आपल्या सगळ्यात प्रत्येक शेतकऱ्यावरच असं नाही, संपूर्ण मानव जातीवर आहे. तर त्याला नैसर्गिक शेतीच फार उपयुक्त आहे. कारण त्या निसर्गाच्या व्यवस्था त्यांनी विकसित केल्या तर त्याच्या बागेतलं, आणि तो काही सिंगल क्रॉपिंग करत नाही. नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला मोनोक्रॉपिंग करायला करतच नाही. तो रोटेशन करतो, मिश्र पीक पद्धती घेतो. त्यामुळे त्याचं एक जरी पीक हातातनं गेलं तरी त्याला दुसऱ्या पिकातनं त्याला हातभार मिळतो. आता उदाहरणार्थ बघूया आपण, ज्यांच्या आंबा बागायत आहेत त्या आंबे बागेमध्ये जर हळदीचं त्यांनी क्रॉप घेतलं, अननसाचं क्रॉप घेतलं, थोडंफार जिथे असेल तिथे मसाले पिकं म्हणजे दालचिनीचं क्रॉप घेतलं किंवा तिरफळांचं क्रॉप घेतलं तर ती जी काही कीड त्याच्या मोहराच्या वासाने येणार आहे तो दालचिनीचा वास आहे, त्याच्या पानाला वास आहे, किंवा अशी जर आपण झाडं लावली तर त्या वासाने तो येत नाही. त्यामुळे तुमच्या मोहराचं संरक्षण होतं. म्हणजे संरक्षण नैसर्गिकरित्या झालं. आणि हळद ही जमिनीचं शुद्धीकरण करते. जमिनीमध्ये असलेले जे रोगराई पसरवणारे आहेत ते हळदीचं पीक घेतल्यामुळे तुमची जमिनीतली रोगराई नष्ट होते. तुम्हाला एक ऍडिशनल पीक मिळतं. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता, आंबे हळद वगैरे तुम्ही घेतलात आणि कंदवर्गीय पिकं घेतलात, सुरण वगैरे वगैरे, अळू वगैरे, तर ती जर तिथे डिकम्पोज झाली, तिथेच काढली नाही तुम्ही, तिथे डिकम्पोज केली तर आंब्याच्या झाडाचं पोषण चांगलं होतं आणि आंब्याला चांगलं उत्पादन मिळतं. त्यामुळे आंब्याबरोबर जर अशी नियोजन नैसर्गिक शेतीचं शेतकऱ्यांनी विचार करून ही जर पिकं घेतली तर शेतकऱ्याच्या आंब्याचं पोषण आणि संरक्षण हे नैसर्गिकरित्या होऊ शकतं आणि त्याला मिळणारं जे उत्पादन आहे ते गुणवत्तापूर्ण मिळू शकतं. म्हणून नैसर्गिक शेती जो हवामान बदल आहे त्यातनं जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला नैसर्गिक शेतीकडे जाणं गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे हवामानातील बदल आणि अनियमित पावसामुळे शेती आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे निसर्गाशी समतोल राखणं आवश्यक आहे. तर आजच्या तरुण पिढीने शेतीकडे वळण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत? आता बघा, 5वी पासून 10वी पर्यंत जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये जैवविविधता शिकवली जाते, अन्नसाखळ्या शिकवलं जातं, भूगोल शिकवला जातो, ग्रह नक्षत्र सगळं शिकवलं जातं. आता जे पंचांग आहे, हवामान खातं आपलं आधी 8 दिवस तुम्हाला हे करू शकतं, प्रेडिक्ट करू शकतं की कधी आणि वादळ निर्माण झाल्यानंतर ते प्रेडिक्ट करतात. पण अजूनही जे पंचांग आहे त्या पंचांगामधनं जर अभ्यास केला तर आपल्याला एक थोडा संदर्भ मिळू शकतो की कधी पाऊस जास्त आहे, कधी पाऊस कमी आहे. त्यानुसार आपल्या पिकाचं नियोजन केलं आणि संरक्षणाची तयारी ठेवली
तर खूप पीक आपलं वाचू शकतं. बरोबर. पण हे शेतकरी नाही करू शकत. पूर्वी संपूर्ण गावात ती व्यवस्था होती. एक व्यक्ती ह्या पंचांगाचा अभ्यास करत होता आणि तो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होता. म्हणजे आपल्या समाजाची हे मांडणी बदलली. तर जी ही मूळ 5वी पासून 10वी पर्यंत शिकतायत त्यांच्या आवडीनुसार त्यांनी ते विषय निवडावेत आणि शेतकऱ्यांना सहाय्य करून शेतकऱ्यांनाचं उत्पादन जे गुणवत्तापूर्ण कसं करता येईल आणि त्यातनं मार्केटिंग वगैरे सगळं त्या मुलांनी जर केलं तर त्यालाही रोजगार मिळेल आणि शेतकऱ्याला पण चांगला मोबदला मिळेल आणि ग्राहकाला चांगला माल आपण पुरवू शकू. तर इथे खूप रोजगाराची संधी आहे. फक्त तरुण मुलांनी आपली गरज शेतकऱ्याला कशी पूर्ण करता येईल, शेतकऱ्याची गरज आणि आपली गरज ह्या दोघांचं संतुलन कसं राखता येईल आणि त्यातनं रोजगार कसा निर्माण करता येईल ह्याचा विचार करायला पाहिजे. तर भरपूर रोजगाराच्या संधी आहेत. म्हणजे सर तुम्ही आत्ता म्हणालात तसं तरुण पिढीने विज्ञान आणि नवकल्पनांच्या सहाय्याने शेतीकडे वळावं आणि तिला प्रतिष्ठेचा व्यवसाय बनवावं. बरोबर. नैसर्गिक शेती करण्यासाठी किती जमिनीचं क्षेत्र आवश्यक आहे? आता बघा, परसबाग तुम्ही घेतलात तर परसबाग तुम्ही 1-2 गुंठ्यात पण करू शकता आणि नैसर्गिक पद्धतीने पण करू शकता. पण नैसर्गिक शेतीची जी परिसंस्था मी म्हणतो की मला त्या परिसंस्थेमध्ये शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न निर्माण करण्यासाठी जी परिसंस्था पाहिजे, त्याला आल्हाददायक वातावरण, आर्द्रता, ही जी काही लागते, प्रत्येक पिकाला आर्द्रता वेगवेगळी लागते. काजूला वेगळी आर्द्रता लागते, आंब्याला वेगळी लागते, नारळाला वेगळी लागते. आणि ती जी आर्द्रता आपण निर्माण करू, कारण आता हवामान बदलाचा तुम्ही मगाशी विषय काढला, आता जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्यामुळे आर्द्रता खूप आपल्या इकडे पण समुद्राच्या बाजूला पण आर्द्रता कमी होते. त्यामुळे आंब्याचे पोलन ग्रेन सुकून जात आहेत आणि फलधारणा कमी होते. तर त्यामुळे ती जर माझी बाग शाश्वत मला करायची असेल तर मला कमीत कमी 2 एकर क्षेत्र पाहिजे. तर 2 एकर क्षेत्रामध्ये मी नैसर्गिक शेती करून माझं गुणवत्तापूर्ण अन्न आणि माझी जीवनशैली समृद्ध करू शकतो. पण त्यात मला फार मेहनत करावी लागेल. जर माझा पूर्ण गाव माझ्यासोबत आला आणि त्या गावांनी मिळून जर काही परिसंस्था विकसित केल्या, उदाहरणार्थ पाण्याची व्यवस्था, 33% जंगल पाहिजे आणि ते नियमानेच केलंय कारण ती परिसंस्था व्यवस्थित राहावी म्हणून. मग ते कुठे जंगल पाहिजे, त्याला कुठे जंगल केलं, कुठे पाण्याचा साठा केला तर तो संपूर्ण गावाला उपयुक्त होईल. आता हे सगळं गावाला करण्यासाठी आर्थिक सहाय्य लागणार. त्यासाठी गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत. फार्मर उत्पादक कंपनी करून आपण त्या स्कीमचा लाभ घेऊ शकतो. त्याचबरोबर आता ह्या जागतिक तापमान वाढीमुळे कार्बन क्रेडिट, पाण्याचं क्रेडिट, जैवविविधतेचं फुटप्रिंट ह्याला महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या औद्योगिक कंपन्या आहेत त्या तुम्हाला कंपनी रिस्पॉन्सिबल फंड मधनं तुम्हाला पैसे देतात. अच्छा. ह्या सगळ्या सुविधा उभा करण्यासाठी फंड आहे. तर तो फंड मिळवण्यासाठी एकत्र गाव जर आला आणि आपल्या गरजानुरूप त्या गावाने, म्हणजे तुम्ही कोणावर अवलंबून नाही ना, आणि त्या देणाऱ्या त्या प्रायव्हेट कंपन्या पण आहेत. तुम्ही कार्बन क्रेडिटचं देवाणघेवाण करून तुम्हाला CRC फंड देणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांच्याशी जर ह्या तरुण मुलांनी ज्ञान घेऊन कोऑर्डिनेशन केलं आणि तो फंड आपल्या गावात आणला आणि आपल्या गावाला आवश्यक सुविधा नैसर्गिक शेती करण्यासाठी किंवा निसर्ग आधारित जीवनशैली जगण्यासाठी जे आवश्यक आहे, त्याच्यानंतर ते विकसित केल्यानंतर टुरिझमचे वेगवेगळे प्रकार तुम्ही करू शकता. म्हणजे मग समृद्धी तुम्हाला गावाला मिळवता येईल. पण त्यासाठी तरुण वर्ग आहे, त्यांनी ह्या दिशेने विचार करण्याची गरज आहे. बरं, बाजारपेठ आणि तंत्रज्ञान या दोन्हींचा वापर करून शेतकरी आपलं उत्पन्न आणि जीवनमान कसा सुधारू शकतो? नक्कीच सुधारू शकतो. आता बघा, आपल्याकडे YouTube चॅनल आलं किंवा फेसबुक आलं, ह्या माध्यमातून खूप शेतकरी आता बागेतला डायरेक्ट आंबा कसा देता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न सुरू करतायत. पण तो तेवढा पर्याप्त नाही. सगळ्यांनाच जमतं असं नाही. काही शेतकरी आहेत त्यांना ते जमत नाही, कारण त्यांना त्याच्यात जेवढा शेतीसाठी वेळ द्यायला लागतो तो द्यावाच लागतो. त्यात त्यांना, म्हणजे आता आपण म्हणूया 100 शेतकरी आहेत, त्यातनं कुठेतरी मी म्हणेन 1% शेतकरी त्या ज्या काय आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करतात. मग तिथे परत मनुष्यबळाची गरज आहे. मग जर ज्यांना ह्याची आवड आहे, मोबाईलची आवड आहे, युट्यूबर बनण्याची आवड आहे, त्यांनी तो युट्यूबर आणि बनवून जर शेतकऱ्यांना पूरकतेत केलं, खूप मोठा, म्हणजे आता आंबा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय कुणातरी दुसऱ्याच्या ताब्यात आहे. शेती उत्पादन करतो, त्यामुळे शेतकऱ्याला काही योग्य मोबदला मिळत नाही, ग्राहकाला गुणवत्तेचा माल योग्य भावात मिळत नाही. ही दरी जी आहे
ह्या दरीमध्ये तुम्ही जर काढलं, आंब्याचा टर्नओव्हर काढा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किती करोडचा आहे. आता हे आंब्याचं झालं, काजू खूप आहेत. म्हणजे शेती उत्पादनाला डिमांड नाही का? भरपूर डिमांड आहे. तुम्ही आता म्हणालात तसं तंत्रज्ञान आणि थेट बाजारपेठेचा वापर केल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि जीवनमान उंचावू शकतं. शेतीवर आधारित जीवनशैली टिकून ठेवण्यासाठी शासन आणि समाजाने कोणते उपक्रम राबवावेत असं तुम्हाला वाटतं? आता बघा, महिला बचत गटांसाठी खूप चांगल्या स्कीम आल्या. त्यामुळे प्रक्रिया उद्योग आता आपल्याकडे वाढताना दिसतोय. हा एक चांगला त्यांचा आहे. पण ह्या बचत गटांनी, जे काही बचत गट आहे, ह्यांनी आता बचत गट काहीतरी प्रक्रिया करतो आणि कुठेतरी जाऊन स्टॉल टाकतो आणि तो विकतो. म्हणजे सगळं मार्केटिंग पासून सगळं तेच करतायत. बरोबर. आता जर गावात जे काही बचत गट असतील ते एकत्र आले, त्यांनी एक आपली फार्मर प्रोड्युसर कंपनी बचत गटांनी निर्माण केली आणि मार्केटिंग गुणवत्तापूर्वक ब्रँड एस्टॅब्लिश केला, त्यालाही मदत करणारे आहेत. तिथे ह्या बचत गटांना प्रशिक्षण दिलं जातं, तुमचा माल तुम्ही कसा डायरेक्ट विका. आणि जेव्हा तुम्ही ब्रँड करता तेव्हा जागतिक बाजारपेठ पण तुम्हाला खुणावते. हे ज्या सुविधा आहे, सगळ्या योजना आहेत. पण त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा त्या शेतकऱ्यांना किंवा त्या तिकडच्या बचत गटांना तो लाभ मिळवण्यासाठी जी मधली यंत्रणा पाहिजे ना, जे आमचे तरुण खूप ज्ञान घेतात आणि शहरात जाऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग करतात, तो आता त्यांनी गावात करण्याची गरज आहे. आणि तो जर केला तर सरकारच्या सगळ्या योजना ती मुलं राबवू शकतील आणि त्यातनं दोघांचा फायदा. सरकारच्या योजना योग्य पद्धतीने वापरल्यामुळे सरकारलाही हुरूप येईल आणि ते व्यवस्थित होईल सगळं. शासनाचं प्रोत्साहन आणि समाजाचं सहकार्य मिळालं तर शेती आधारित जीवनशैली टिकून राहू शकते आणि आणखी समृद्ध होऊ शकते. तर नैसर्गिक शेती आणि त्या आधारित जीवनशैली आजची खरंच गरज आहे का? हो, नक्कीच गरज आहे. आता बघा, मला स्वतःचा विकास करायचा तर मला शुद्ध हवा पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे, शुद्ध अन्न पाहिजे, आल्हाददायक वातावरण पाहिजे आणि सकारात्मक ऊर्जा पाहिजे. हे सगळं मला नैसर्गिक शेतीतनं मिळतं. आता जर आपण काढलं की जी महान व्यक्तिमत्व होऊन गेली, म्हणजे संत मंडळी घ्या किंवा गौतम बुद्ध घ्या, ह्या सगळ्यांनी कुठल्या तरी वृक्षाच्या खाली बसून आपल्यात परिवर्तन केलं किंवा आपल्याला स्वतःला उच्च दिव्यत्वाकडे नेलं. म्हणजे ह्याच्यावरनं वनस्पती, म्हणजे जी पंचपल्लव आहेत, वड आहे, पिंपळ आहे, ही जी काही झाडं आहेत, सकारात्मक ऊर्जा, नारळ आहे, सुपारी आहे, ह्यांच्याशी जर आपण आपलं नातं, आणि फुलपाखरं आहे, त्यांच्याशी जर आपण नातं निर्माण केलं तर त्यामुळे जी देवाणघेवाण होते, आपल्या ऊर्जेची देवाणघेवाण होते. जसं मगाशी मी म्हटलं, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तर सूक्ष्म जीवांपासून सगळ्यांना जर तो पोषण करत असेल, पोषणाला कारणीभूत झाला, जर मी एखाद्याला वाटसरूला जेवण वाढलं तर तो म्हणतो की देव तुझं बरं करू. हे सगळे सूक्ष्म जीवांपासून सगळेजण आशीर्वाद देणारच आहेत ना, आणि ते खूप सकारात्मकतेने देणार आहेत. आणि त्या आशीर्वादाचा उपयोग मला स्वतःला खूप छान जगण्यासाठी, माझा स्वविकास होण्यासाठी, माझा स्वतःचा आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी त्याचा उपयोग होईल. नैसर्गिक शेती हीच आरोग्यदायी आणि शाश्वत भविष्यासाठी खरी गरज आहे. तर भविष्यातील पिढीला शेती आधारित जीवनशैली स्वीकारण्यासाठी काय संदेश द्याल? तर जीवेशामध्ये आता इकड जवळची मुलं किंवा लांबची मुलं आली तरी आम्ही देऊ. 8वी पासून मुलांनी पहिलं समजून घ्यायचंय त्याची आवड काय आहे. बरोबर. ज्या क्षेत्रात त्याला आवड आहे ती आवड तो शेतीसाठी कशी वापरू शकतो हे आम्ही मार्गदर्शन देऊ शकतो. आता त्याचीच ज्याच्यात आपल्याला आवड आहे त्यातच आपल्याला यश मिळतं. म्हणजे तज्ज्ञ मंडळी असं म्हणतात की जी तुमची आवड आहे, जी तुम्हाला ओळखता आली, म्हणजे काय झालं की ह्या भूतलावर तुमचा जन्म कोणत्या कार्य करण्यासाठी झालाय हे तुम्हाला कळलं. आणि ज्या वेळेला ते जे तुम्हाला ज्या भूतलावर ज्या कार्यासाठी पाठवलंय ते कार्य जर जेव्हा तुम्ही करता त्यात तुम्हाला यश 100% मिळणारच. म्हणून तुम्हाला तुमची आवड कळली पाहिजे. तर 8वी पासून मुलं जर वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन सुट्टीच्या दिवसात, अशा खूप संस्था आहेत आता, आपली आवड नक्की काय आहे आणि ती आवड मी निसर्ग संवर्धनासाठी कशी वापरू शकतो, ज्यातनं मला समृद्धी मिळेल, हे एकदा त्याला कळलं की त्याला यश मिळण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी निसर्ग समृद्ध आहे. नक्कीच. म्हणजे भविष्यातील पिढीला निसर्गाशी नातं जपणारं शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव
आणि प्रेरणादायी उदाहरणांची गरज आहे. हो, गरज आहे आणि ते आता आहेत. हो. आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण खूप संस्था आहेत ज्या लहान मुलांना निसर्ग समजून सांगणारी, फुलपाखरं, पक्षी यांची ओळख करण्यासाठी अशा खूप संस्था आहेत की जे तिथे निसर्गाकडे मुलांना आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पालकांनी थोडं, मुलांनी पण ते शोधल्या पाहिजेत आणि तिथपर्यंत पोचलं पाहिजे. कारण आता तुम्हाला पुढे जाऊन जर रोजगार पाहिजे तर निसर्गपूरक जीवनशैली किंवा निसर्ग आधारित रोजगाराशिवाय पर्याय नाही. शेती म्हणजे केवळ माती आणि पाणी नव्हे, ती म्हणजे जगण्याची कला. ऋतूच्या तालावर नाचणारं जीवन, निसर्गाशी केलेलं सहजीवन हीच खरी संपत्ती. आजच्या चर्चेतून आपल्याला समजलं की आधुनिक तंत्रज्ञान, तरुणाईचा सहभाग आणि निसर्गप्रेम यांचा संगम झाला तर शेतीचा आत्मा अधिक मजबूत होईल. चला तर आपणही या जीवनशैलीचा एक भाग होऊ. जरी शेती करत नसू तरी शेतकऱ्यांच्या श्रमांचा आदर करणं आणि निसर्गाशी नातं घट्ट ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि शेती आधारित जीवनशैली याविषयी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे आभारी आहे. धन्यवाद.